रेल्वे ग्रुप डी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। रेल्वे ग्रुप डीच्या 32,438 जागांसाठी ही भरती निघाली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता फक्त 10वी पासवर। आणि रेल्वे ग्रुप डी भरती या भरतीचे जे फॉर्म आहे हे 23 जानेवारी पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। ठीक आहे, तर रेल्वे ग्रुप डी भरती मध्ये सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे की सर्वात अगोदर लेखी परीक्षा असणार आहे। त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, उंची किती लागते, छाती किती आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। वयोमर्यादा काय आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, रेल्वे ग्रुप डीच्या 32,438 जागांसाठी ही भरती निघाली आणि यामध्ये शिक्षण 10वी पास वाले फॉर्म भरू शकता। ITI झालं असेल तर ITI वाले मुलं सुद्धा या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। ठीक आहे, फॉर्म 23 जानेवारी पासून चालू झाले आणि शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे। ठीक आहे, तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 36 वर्षापर्यंत तुम्हाला रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC ST कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 41 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 39 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे, फीचा जर विचार केला जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये फी ठेवण्यात आला आहे आणि SC ST कॅटेगरीला या भरतीमध्ये 250 रुपये फी ठेवण्यात आली आहे। ठीक आहे, आणि रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 30 ते 40 हजार प्लस पगार या ठिकाणी रेल्वे ग्रुप डी मध्ये भेटणार आहे। ठीक आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे रेल्वे ग्रुप डीची। तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जर पाहिलं तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे CBT। त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं फिजिकल असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये मेडिकल असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे रेल्वे ग्रुप डीची। ठीक आहे, आणि रेल्वे ग्रुप डी मध्ये जर पाहिलं आपण तर कोणकोणत्या ठिकाणी किती जागा आहे, तर पहा, सेंट्रल मुंबईमध्ये 3,244 जागा आहे। त्याचबरोबर जबलपूरमध्ये 1,614 जागा आहे, मुंबईमध्ये 4,672 जागा आहे वेस्टर्न मुंबईमध्ये। त्याचबरोबर हाजीपूरमध्ये 1,250 जागा आहे। त्याचबरोबर भुवनेश्वरमध्ये 964 जागा आहे, कोलकातामध्ये 1,775 जागा आहे। त्याचबरोबर जे आहे अलाहाबादमध्ये 2,020 जागा आहे। त्याचबरोबर जे आहे गोरखपूरमध्ये 1,332 जागा आहे। त्याचबरोबर जे आहे जयपूरमध्ये 1,433 जागा आहे। त्याचबरोबर जे आहे गुवाहाटीमध्ये 2,048 जागा आहे आणि दिल्लीमध्ये 4,086 जागा आहे आणि सिकंदराबादमध्ये 1,642 जागा आहे। त्याचबरोबर जे आहे भुवनेश्वरमध्ये बिलासपूरमध्ये 1,337 जागा आहे। त्याचबरोबर जे आहे बिलासपूरमध्ये 1,337 आहे आणि कोलकातामध्ये 1,044 जागा आहे। त्याचबरोबर जे आहे हुबळीमध्ये जे आहे 490 जागा आणि चेन्नईमध्ये 2,249 जागा आहे। तर एवढ्या ज्या जागा ज्या ह्या रेल्वे ग्रुप डीच्या आहे। त्याचबरोबर जे रेल्वे ग्रुप डी मध्ये ITI चे सुद्धा काही पद आहे, त्याचबरोबर 10वी पास साठी सुद्धा यामध्ये रेल्वे ग्रुप डीचे पद आहे। ठीक आहे, तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे CBT। तर लेखी परीक्षा जी असणार आहे तुमची तर हे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। तर 100 मार्काचा पेपर असणार आहे रेल्वे ग्रुप डीचा। जो परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे जनरल नॉलेज आणि करंट अफेअरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर जे विज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि एका प्रश्नाला जे 1च मार्क या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 90 मिनिटाचा तुम्हाला टाइम भेटणार आहे आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे। तुम्ही जर या ठिकाणी 3 प्रश्न चुकवले तर एक तुमचा जो प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस असणार आहे। तर जबरदस्त यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये जे ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे नाही। जे पण विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करणार आहे तर तुक्के वगैरे तुम्हाला मारायचे नाही, कारण की तुक्के जर आपण मारले या ठिकाणी तर आपले जे प्रश्न बरोबर असणार आहे तर ते मायनस या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे, तुम्हाला तुक्के वगैरे मारायचे नाही आहे। जे पण इमानदारीने अभ्यास करणार आहे त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, नाहीतर मग तुम्ही जासान आणि तुक्केच मारून देसान त्या ठिकाणी तर जे पण बरोबर प्रश्न झालेले असते ते सुद्धा मायनस आपले होऊन जाणार आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर यामध्ये जे नेगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात ठेवा। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये रेल्वे ग्रुप डी मध्ये ग्राउंड असणार आहे। तर उंची किती लागते, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC, महिला उमेदवार असो किंवा पुरुष उमेदवार असो, तर उंचीची यामध्ये काही अट नाही। उंची आणि छाती यामध्ये काही यामध्ये अट नाही। उंची कमी असले तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। ठीक आहे, छातीची काही यामध्ये अट नाही, उंचीची काही अट नाही आहे। ठीक आहे, ग्राउंडचा जर आपण विचार केला तर रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये ग्राउंड आहे यामध्ये। ठीक आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे 2 इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे। पहिला जो इव्हेंट आहे 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन तुम्हाला धावावं लागणार आहे 100 मीटर आणि त्याची
त्याच्यासाठी आपल्याला 2 मिनिटाचा टाईम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार हे 30 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावणार आहे आणि ते 2 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे हे वालं, ठीक आहे। आणि ज्यांचा टाईम जास्त झाला तर ते फेलसुद्धा केले जाऊ शकते, अपात्रसुद्धा केले जाऊ शकते, ठीक आहे। आणि दुसरा जो इव्हेंट आहे यामध्ये तर रेल्वे ग्रुप डी मध्ये तर तो रनिंग आहे 1 किलोमीटर रनिंग आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 4 मिनिट 15 सेकंडचा टाईम भेटणार आहे। किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 4 मिनिट 15 सेकंडचा टाईम भेटणार आहे। जे पण पुरुष उमेदवार 1 किलोमीटर रनिंग हे 4 मिनिट 15 सेकंडच्या अंदर येणार आहे तर ते जे 1 किलोमीटर रनिंग या ठिकाणी ग्राउंड पास असणार आहे, रनिंग या ठिकाणी पास असणार आहे। आणि ज्यांचा जास्त टाईम या ठिकाणी येणार आहे तर ते अपात्रसुद्धा केले जाऊ शकते, फेलसुद्धा केले जाऊ शकते, ठीक आहे। अशा प्रकारे हे ग्राउंड असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं आपण रेल्वे ग्रुप डी मध्ये तर 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन महिला उमेदवारांना धावावं लागणार आहे 100 मीटर, ठीक आहे। आणि त्याच्यासाठी तुम्हाला जो टाईम भेटणार आहे तर 2 मिनिटाच्या अंदर तुम्हाला मारावं लागणार आहे 100 मीटर। तुम्हाला 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावावं लागणार आहे आणि ते 2 मिनिटाच्या अंदर यावं लागणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 20 किलोचं वजन खांद्यावर घेऊन 100 मीटर धावणार आहे, ज्या 2 मिनिटाच्या अंदर येणार आहे तर त्या या ठिकाणी पास असणार आहे, ठीक आहे। आणि ज्यांना जास्त टाईम लागणार आहे तर ते फेलसुद्धा केले जाऊ शकते, अपात्रसुद्धा केले जाऊ शकते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे महिला उमेदवारांसाठी पहिला इव्हेंट आहे। आणि दुसरा जो इव्हेंट आहे महिला उमेदवारांसाठी तर महिला उमेदवारांसाठी 1 किलोमीटर रनिंग आहे आणि 1 किलोमीटर रनिंगसाठी महिला उमेदवारांना 5 मिनिट 40 सेकंडचा टाईम भेटणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 1 किलोमीटर रनिंग ह्या 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर येणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, ठीक आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांचा जास्त टाईम येणार आहे तर त्या अपात्र केल्या जाणार आहे आणि फेलसुद्धा केले जाणार आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे रेल्वे ग्रुप डी भरतीचं हे ग्राउंड असणार। तर पहा जे पण विद्यार्थी आतापासून जे रेल्वे ग्रुप डी भरतीची तयारी करत असाल तर आतापासून फिजिकलची सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की जे फिजिकल सुद्धा यामध्ये इम्पॉर्टंट आहे आणि फिजिकलपेक्षा सर्वात जास्त तर इम्पॉर्टंट आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो पेपर, ठीक आहे। तर पेपर तरी फिजिकल तरी आपण 1-2 महिन्यात प्रॅक्टिस केली तर होऊन जाते, 1 महिना तरी प्रॅक्टिस केलं, 2 महिना तरी केलं तुम्ही रेल्वे ग्रुप डीची तर आपलं जे येऊन जाते तेवढं प्रॅक्टिस होऊन जाते पूर्ण, कारण की ग्राउंड यामध्ये जास्त आहे, एक लक्षात ठेवा। म्हणजे टायमिंग या ठिकाणी खूप जास्त दिलेला आहे, जास्त या ठिकाणी ढील दिलेली आहे। तर सर्वात जास्त तुम्हाला फोकस करायचा पेपरवर, कारण की रेल्वे ग्रुप डी भरतीमध्ये सर्वात मेन आहे यामध्ये पेपर, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी पेपर पास असणार आहेत त्यांच्यासाठीच त्या ठिकाणी ग्राउंड भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर जे पण विद्यार्थी रेल्वे ग्रुप डी भरतीची तयारी करत असाल आतापासून तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी करून घ्या आणि आतापासून जे चांगले पुस्तक घेऊन घ्या। जे पण जे गाजलेले पुस्तक आहे, ज्या पुस्तकांचा रिझल्ट आहे तर ते पुस्तकं तुम्ही आतापासून घ्या आणि आतापासून जे तयारी चालू ठेवा, कारण की अजूनही वेळ या ठिकाणी गेलेला नाही आहे। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी तुम्ही आतापासून 8-8 घंटे 9-9 घंटे तरी आतापासून सेल्फ स्टडी करा, ठीक आहे। आणि सोशल मीडियापासून जेवढं ते तेवढं दूर आहे, जसं इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, ठीक आहे। हे रील्स वगैरे पाहणं बंद करून द्या, कारण की यामध्ये कसं आहे की आपण इकडं सोशल मीडियामध्ये घुसलो तर त्याच्यातून आपले 4-5 घंटे कसे काय जाते ते सुद्धा आपल्याला माहीत नाही पडत, कारण की एक आपल्याला त्या ठिकाणी कंटेंट दिसते, लक्षात ठेवा। तर आपल्याला सोशल मीडियापासून जे आतापासून दूर राहत आहे, जे पण विद्यार्थी रेल्वे ग्रुप डीची तयारी करत असाल तर आतापासून सेल्फ स्टडी करा। जे पण विद्यार्थी अभ्यास करणार आहे त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देताना रेल्वे ग्रुप डी बद्दल। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय